हाय, आज आपण बघणार आहोत गंगा नदीबद्दल सविस्तर माहिती. ठीक आहे, खूप महत्त्वाचा असा टॉपिक आहे. व्यवस्थित समजून घ्या. तुम्हाला याच्या नोट्स मी देणार आहे, त्यामुळे कुठलेही नोट्स काढण्याचा प्रयत्न करू नका. फक्त आणि फक्त मी काय सांगते, मग मी एक चार्ट तयार करून देणार आहे. त्या चार्टनुसार तुम्हाला इथल्या इथेच समजणार आहे की गंगा नदी कोणत्या राज्यातून वाहते, कशा प्रकारे तिला कोणत्या उपनद्या येऊन मिळतात. एकदम सिस्टमॅटिकली मी तुम्हाला चार्ट तयार करून देणार आहे. जेवढे महत्त्वाचे पॉईंट आहे तिथे आपण कव्हर करणार आहोत. त्याचबरोबर तुमची रिव्हिजन घेणार आहे आणि त्याचबरोबर तुम्हाला मी हेही सांगणार आहे की कशा प्रकारचे यावर क्वेश्चन विचारला गेला आणि कशा प्रकारचा क्वेश्चन तुम्हाला विचारला जाऊ शकतो. त्यामुळे फक्त आणि फक्त तुम्ही फोकस काय करायचं तर व्यवस्थित समजून घ्यायचे. नोट्स तुम्हाला टेलिग्राम चॅनलला भेटून जातील. फक्त तुम्ही कमेंट्समध्ये मला हाय सेंड करा, मी तुम्हाला त्याचे नोट्सही देईल. ठीक आहे, आपण चार्ट तयार करून घेणार आहोत. सर्वात पहिले आपण त्याच्या महत्त्वाची माहिती समजून घेणार आहोत. त्यानंतर व्यवस्थित सिस्टमॅटिकली चार्ट तयार करून घेणार आहोत. त्यानंतर 5 प्रयाग कोणते ते आपण समजून घेणार आहोत चार्टनुसार. ठीक आहे, त्यामुळे तुम्हाला काय करायचं, फक्त आणि फक्त रिव्हिजन देत चालायचे. ठीक आहे, आपला टॉपिक काय आजचा तर गंगा नदी. गंगा नदी. ठीक आहे, तुम्हाला जर डायरेक्टली विचारलं भारतातील सर्वात लांब नदी कोणती आहे तर गंगा नदी. आता तिची लांबी किती हे महत्त्वाचं पॉईंट आहे. डायरेक्ट कसा क्वेश्चन विचारला जातो, भारतातली सर्वात लांब नदी कोणती, तुम्हाला ऑप्शन दिलेले असेल त्यावर तुम्हाला काय गंगा नदी सांगायचं आहे. ठीक आहे, लांबी विचारली तर लांबी काय 2525. भारतातील सर्वात लांब, भारतातील सर्वात लांब नदी कोणती आहे तर गंगा नदी. ठीक आहे, तिची लांबी किती आहे, लांबी आहे 2525 किमी. 2525 किमी लांबी आहे गंगा नदीची. ठीक आहे, ती कोणत्या 2 देशातून वाहते, कोणत्या 2 देशातून वाहते बघा, गंगा नदी 2 देशातून वाहते. महत्त्वाचा पॉईंट आहे, गंगा नदी कोणत्या 2 देशातून वाहते तर गंगा नदी भारत आणि बांगलादेश या 2 देशातून वाहते. ठीक आहे, आता सर्वात पहिला आपण भारत बघ, भारतातील कोणत्या राज्यांमध्ये वाहते तुम्हाला विचारलं जाऊ शकतं. ठीक आहे, भारतातील कोणत्या राज्यांमध्ये गंगा नदी वाहते तर सर्वात पहिले बघा उत्तराखंड, त्यानंतर उत्तर प्रदेश बघा सिस्टमॅटिकली सर्व लक्षात घ्या. त्यानंतर बिहार, त्यानंतर झारखंड, पश्चिम बंगाल, ठीक आहे, पश्चिम बंगाल. आणि पश्चिम बंगालवरून ती काय होते, बांगलादेशातून बंगालच्या उपसागरात जाते. कुठे जाते तर बंगालच्या उपसागरात, ठीक आहे, बंगालच्या उपसागरात जाणारी नदी कोणती तर गंगा नदी. किंवा गंगा नदी कोणत्या उपसागरात जाते तर बंगालच्या उपसागरात जाते, हे लक्षात ठेवा. बघा, गंगा नदी ही सर्वात स्वच्छ नदी म्हणून संबोधली जाते. तर का संबोधली जाते बघा, सर्वात स्वच्छ नदी तर ती काय आहे, सेल्फ प्युरिफाईंग रिव्हर. एक आहे सेल्फ प्युरिफाईंग रिव्हर आहे. तर त्याचे मागचं कारण काय आहे, का ती सेल्फ प्युरिफाय नदी आहे तर त्यामध्ये का बघा, गंगा नदीमध्ये काय बॅक्टेरियोफेज व्हायरस आढळतो. काय आढळतो, बॅक्टेरियोफेज व्हायरस. ठीक आहे, हा व्हायरस काय करतो तो बॅक्टेरिया, जे काही बॅक्टेरिया असतील त्या काय करतो तो नष्ट करतो, बॅक्टेरिया नष्ट करतो. ठीक आहे, बॅक्टेरिया काय करतो तर नष्ट करतो. तुम्हाला बघा कसा क्वेश्चन विचारला जाऊ शकतो, सेल्फ प्युरिफाईड रिव्हर कोणती आहे तर ठीक आहे, सेल्फ प्युरिफाईड रिव्हर कोणती आहे तर गंगा नदी आहे. ठीक आहे, तेव्हा आणि असाही क्वेश्चन विचारला जाऊ शकतो की गंगा नदीमध्ये कोणता व्हायरस आढळतो, गंगा नदीमध्ये बॅक्टेरियोफेज व्हायरस आढळतो. त्याचं काम काय तर बॅक्टेरिया नष्ट करणे. ठीक आहे, 2008 मध्ये बघा, 2008 मध्ये राष्ट्रीय नदी म्हणून घोषित केले गंगा नदीला, राष्ट्रीय नदी. ठीक आहे, बघा राष्ट्रीय नदी कोणती तर गंगा नदी आहे. साल विचारलं तर 2008. त्याचबरोबर बघा गंगा नदीमध्ये असलेला गंगा डॉल्फिन, ठीक आहे, त्याला राष्ट्रीय जलीय जीव म्हणून घोषित केले, राष्ट्रीय जलीय जीव म्हणून
घोषित केलंय. ठीक आहे, इथपर्यंत काय डाऊट आहे? ठीक आहे, चला पुढे आपण बघणार. त्यानंतर बघा, आता आपण एक व्यवस्थित चार्ट तयार करून घेऊ, त्याच्या उपनद्या वगैरे. त्याच अगोदर आपल्याला काय बघायचं? पंचप्रयाग. ठीक आहे, पंचप्रयाग म्हणजेच काय? 2 नद्यांचा संगम. ठीक आहे, उत्तराखंड राज्यामध्ये असलेल्या 5 संगमांना पंचप्रयाग म्हणतात. हे लक्षात ठेवा. जसं तुम्ही कुठेतरी बघितलं पंचप्रयाग, लक्षात ठेवायचे. ते पण का म्हणता पंचप्रयाग? तर 2 नद्यांच्या संगमांना पंचप्रयाग म्हणतात आणि उत्तराखंड राज्यामध्ये असलेल्या 5 संगमांना पंचप्रयाग म्हणतात. ठीक आहे, लक्षात ठेवा. ठीक आहे, आता बघा पंचप्रयाग. ठीक आहे, याचा आपण चार्टही तयार करून घेऊ, पण सर्वात पहिले तुम्हाला मी हे दाखवणार आहे चार्टनुसार. ठीक आहे, बघा याचा आपण काय करू, नोट्सही तुम्हाला मी देणार आहे, त्याचबरोबर तुम्हाला काय करायचं? चार्टनुसार समजून घ्यायचं. बघा इथे बघा, हे असे काही पहाडे म्हणजे असे काही डोंगर की तिथं काय असतो? बर्फाचे डोंगर असतो. ठीक आहे, मग तिथून बर्फाच्या डोंगरामधून येणाऱ्या 2 नद्या आहे. ठीक आहे, गंगोत्री हिमानी. कोणत्या 2 नद्या आहेत? गंगोत्री हिमानी. गंगोत्री हिमानी. हिमानी. ठीक आहे, गंगोत्री हिमानी आणि संतोपत हिमानी. संतोपत हिमानी. ठीक आहे, जे काय बर्फाचे पहाड आहे म्हणजे जे काही बर्फाचे डोंगर आहे त्याला आपण काय म्हणतो? हिमानी म्हणतो. ठीक आहे, तिथून 2 नद्या येतात. ठीक आहे, तिथून कोणत्या 2 नद्या येतात? गंगोत्री हिमानी आणि संतोपत हिमानी. ठीक आहे, ह्या नद्या बघा, हिला काय म्हणतात? हिला म्हणतात अलकनंदा. अलकनंदा. संतोपत हिमानीमधून येणारी अलकनंदा आणि गंगोत्री हिमानीमधून येणारी भागीरथ. भागीरथ ही नदी येऊन इथे जेव्हा मिळते तिथून काय होते? गंगा नदीचा उगम होतो. ठीक आहे, जेव्हा ह्या 2 नद्या इथे येऊन मिळतात तेव्हा कोणती? गंगा नदी सुरू होती तुमची, गंगा नदी. तर गंगा नदी. ठीक आहे, त्या जागेला तिथे काय म्हणतात? देवप्रयाग म्हणतात. काय लक्षात ठेवणार आहे? देवप्रयाग. प्रयाग. ठीक आहे, आता इथे तुमचा हा पहिला प्रयाग तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. गंगोत्री हिमानी आणि संतोपत हिमानी इथून येणाऱ्या ज्या 2 नद्या आहे कोणत्या? भागीरथ आणि अलकनंदा. ह्या 2 नद्या जिथं गंगा नदीला येऊन मिळतात त्याला म्हणतात देवप्रयाग. ठीक आहे, त्यानंतर अलकनंदा नदी. बघा, अलकनंदा नदीला काय होतात? 4 नद्या येऊन मिळतात. कोणत्या 4 नद्या येऊन मिळतात अलकनंदाला? सर्वात पहिले बघा, सर्वात पहिले कोणती? धौली गंगा. धौली गंगा त्याला काय म्हणतात? ही काय झाली? तिची उपनदी झाली. कोणाची? अलकनंदाची उपनदी. ठीक आहे, धौली गंगा नदी जेव्हा अलकनंदाला येऊन मिळते त्याला काय म्हणतात? विष्णू प्रयाग म्हणतात. विष्णू प्रयाग. ठीक आहे, विष्णू प्रयाग. धौली गंगा विष्णू प्रयाग म्हणजे अलकनंदा काय येणार आहे? विष्णू प्रयाग येणार आहे. ठीक आहे, लक्षात ठेवा. त्यानंतर पुढे बघा, पुढे जाऊन दुसरी नदी येऊन मिळते. कोणती येते? तर नंदाकिनी. नंदाकिनी. ठीक आहे, नंदाकिनी नदी जेव्हा अलकनंदाला येऊन मिळते तिथे कोणता प्रयाग होतो? चला सांगा. नंदप्रयाग. नंदप्रयाग. लक्षात ठेवा. बघा इथे काय? नंदाकिनी नदी, नंदप्रयाग. लक्षात ठेवायचं. धौली गंगा, विष्णू प्रयाग. ठीक आहे, 2-3 वेळा तुम्ही जर रिव्हिजन केली ना व्यवस्थित त्या समजेल. ठीक आहे, नंदप्रयाग. त्यानंतर तिसरी नदी येऊन मिळते पिंडार. कोणती? पिंडार. पिंडार नदी येऊन मिळते. कोणती? पिंडार. पिंडार. ठीक आहे, पिंडार नदी. पिंडार नदी येऊन मिळते त्याला काय म्हणतात? तर कर्णप्रयाग म्हणतात. कर्णप्रयाग. ठीक आहे, 5 प्रयाग लक्षात ठेवायचे. त्यानंतर बघा इथे एक सेंटरमधून येते केदारनाथ. बघा आता संतोपती हिमानी इथे काय येतं? बद्रीनाथ आहे. काय लक्षात ठेवणार आहे तुम्ही? बद्रीनाथ. बद्रीनाथ. ठीक आहे, त्यानंतर बघा इथे केदारनाथवरून येणारी कोणती नदी? तर मंदाकिनी. मंदाकिनी. कोणती? मंदाकिनी. कुठून येते ती? केदारनाथवरून येते. ठीक आहे, म्हणजे तुमच्या लक्षात राहील केदारनाथ. केदारनाथ. ठीक आहे, त्याला काय म्हणतात? रुद्रप्रयाग म्हणतात. रुद्रप्रयाग.
असे 5 प्रयाग तुम्हाला लक्षात ठेवायचे. ठीक आहे. कोणते कोणते? देवप्रयाग, विष्णुप्रयाग, नंदप्रयाग, कर्णप्रयाग आणि रुद्रप्रयाग. ठीक आहे. असे 5 प्रयाग लक्षात राहणार आहे तुमच्या. ठीक आहे. म्हणजेच काय लक्षात ठेवायचे बघा, बघा इथे मी तुम्हाला सांगते. बघा इथे अलकनंदा नदीतून येणारी भागीरथी. बघा भागीरथी, पुढे काय त्याला म्हणतात? देवप्रयाग. ठीक आहे. लक्षात ठेवायचं. बघा ही अलकनंदा नदीला येऊन मिळणारी, ठीक आहे, कोणती? भागीरथ नदी, तिला देवप्रयाग म्हणता. त्यानंतर अलकनंदस नदीला अलकनंदा. त्यानंतर धौली गंगा, तिला म्हणतात विष्णुप्रयाग. त्यानंतर अलकनंदाच नदी येणार आहे, तिला नंदाकिनी नदी येऊन मिळते, त्याला म्हणतात नंद प्रयाग, अलकनंदा. त्यानंतर अलकनंदा नदीला येऊन मिळणारे कोणती? अलकनंदा पिंडार. ठीक आहे. किंवा पिंडारी म्हणू शकता. पिंडार, तिला काय म्हणतात? कर्णप्रयाग. त्यानंतर अलकनंदास नदीला कोणती नदी येऊन मिळते? मंदाकिनी, तिला म्हणता रुद्रप्रयाग. ठीक आहे. असे 5 प्रयाग लक्षात ठेवायचे. डायरेक्टली क्वेश्चन विचारला जातो, त्यामुळे मी तुम्हाला सिस्टमॅटिकली प्रयाग लिहून दिले. ठीक आहे. आता त्यानंतर बघा, आता प्रयागपर्यंत तुम्हाला देवप्रयागपर्यंत समजला. ठीक आहे. तिथून काय होते? आपले गंगा नदीचा उगम होतो. ठीक आहे. आता इथपर्यंत सर्व तुम्हाला समजलं असेल. आता डायरेक्टली आपण इथून सुरुवात करू. ठीक आहे. देवप्रयागपासून आपण पुढे सुरुवात करूया. म्हणजे पुढे आपल्या गंगा नदीच्या उपनद्या वगैरे त्या कुठे येऊन मिळतात, कोणत्या राज्यात मिळतात, हे आपण पुढे बघणार आहोत. हा चार्ट तुम्ही लक्षात ठेवायचा. ठीक आहे. आता सर्वात पहिले बघा, कुठून सुरुवात करतो आपण आता? गंगा नदी देवप्रयागपासून. ठीक आहे. म्हणजेच काय, हा काय तो पहाडी भाग येतो. देवप्रयागचा भाग काय येतो? पहाडी भाग येतो. ठीक आहे. देवप्रयाग ठीक आहे. इथून आता आपण आपली गंगा नदी सुरू होते. ठीक आहे. या प्रकारे, त्यानंतर इथे या प्रकारे. ठीक आहे. सर्वात पहिले गंगा नदीची उपनदी आपण बघू. गंगा नदीचे सर्वात पहिले मी तुम्हाला राज्य सांगते. ठीक आहे. कोणत्या कोणत्या राज्यात येऊन त्या नद्या मिळतात. आता बघा, सर्वात पहिले मी तुम्हाला राज्य सांगते आणि त्याचबरोबर कोणत्या गावाला येऊन ती नदी मिळते हे तुम्हाला सांगते, आणि त्यानंतर तिथे येऊन येणाऱ्या उपनद्या. ठीक आहे. ठीक आहे. आता बघा, कुठून देवप्रयागपर्यंत तुम्हाला समजलं असेल. तिथून गंगा नदी आपली सुरू होते. ठीक आहे. सर्वात पहिले आपण काय बघू, कोणत्या शहरात येऊन ते कोणत्या कोणत्या शहरातून जाते आणि त्या शहरात कोणत्या उपनद्या येऊन गंगा नदीला मिळतं हे आपण बघणार आहोत. आणि ते शहर कोणत्या राज्यामध्ये हे सुद्धा आपण इथे बघणार आहोत. ठीक आहे. बघा, सर्वात पहिले हरिद्वार. ठीक आहे. हरिद्वार इथपर्यंत काय येतं? हरिद्वारपर्यंत काय येतं? तर तुमचं उत्तराखंड येतं. ठीक आहे. उत्तराखंड, इथून एवढा भाग जो आहे तो काय? उत्तराखंडच आहे. ठीक आहे. हा जो भाग आपण बघितला तो कसला आहे? उत्तराखंड आहे. ठीक आहे. इथून पुढे काय सुरू होतं? तुमचा उत्तर प्रदेश सुरू होतं. ठीक आहे. इथे नोट करून देते मी, उत्तराखंड. इथून तुमचं काय सुरू होतं? तर उत्तर प्रदेश सुरू होतं. ठीक आहे. उत्तर प्रदेशमध्ये कोणते कोणते शहर येतात, कोणते कोणते गाव येतात? तर सर्वात पहिले येतं कन्नौज, त्यानंतर प्रयागराज, त्यानंतर गाजीपूर. ठीक आहे. इथपर्यंत तुमचं काय होतं? उत्तर प्रदेश येतं. ठीक आहे. उत्तर प्रदेश हा एवढा जो भाग आहे तुमचा तो काय आहे? उत्तर प्रदेशचा आहे. उत्तर प्रदेश. पुढे जाऊन बघा, पुढे काय येतं? उत्तर प्रदेश नंतर येतं तुमचं बिहार. ठीक आहे. आता बिहार काय चालू होतं आपलं? बिहारमध्ये बघा, छपरा, पटना, त्यानंतर सोनपूर,
सोनपूर, नंतर कुर्सेला, कुर्सेला, आणि त्यानंतर इथे काय होतं तुमचं बिहार संपतं. काय होतं इथपर्यंत तुमचं बिहार संपलं, बिहार. ठीक आहे. त्यानंतर बिहार नंतर बघा, आता बिहार नंतर काय होतं, पश्चिम बंगाल सुरू होतं तुमचं, पश्चिम बंगाल. ठीक आहे, पश्चिम बंगाल. पश्चिम बंगालमध्ये बघा, पश्चिम बंगालमध्ये इथे फटका बैराज, फटका बैराज, आणि त्यानंतर इथे दोन बघा, दोन नद्या तयार होतात, दोन भाग तयार होतात. इथे होतं तुमचं हुंगली आणि इथे पद्मा. ठीक आहे, हुंगली आणि पद्मा हे कुठे येतं तर तुमचं बघा, हुंगली लक्षात कसं ठेवायचं, तर हुंगलीच्या किनारी कोणता, कलकत्ता, कलकत्ता. ठीक आहे, हुंगलीच्या किनारे काय आहे तर कलकत्ता. हा काय झालं तुमचा पश्चिम बंगाल झाला. ठीक आहे, पश्चिम बंगाल, पश्चिम बंगाल. ठीक आहे, इथपर्यंत लक्षात आलं. सर्वात पहिले उत्तराखंड, उत्तर प्रदेश, बिहार, पश्चिम बंगाल, इथपर्यंत लक्षात आलं. आता पुढे बघूया. ठीक आहे, उत्तराखंड, उत्तर प्रदेश, त्यानंतर बिहार, पश्चिम बंगाल. सर्वात पहिले बघा, सर्वात पहिले आपण काय बघितलं, उत्तराखंड. ठीक आहे, उत्तराखंड हा काय आहे, मैदानी भाग आहे. हरिद्वारला कोणतीच नदी येऊन मिळत नाही, हरिद्वारला कोणतीच नदी येऊन मिळत नाही. ठीक आहे, हरिद्वारला कोणतीच नदी येऊन मिळत नाही, कारण हा काय मैदानी भाग आहे. आणि जिथून देवप्रयाग सुरू झाला, देवप्रयाग ते काय पहाडी भाग आहे, पुढे येऊन मैदानी भाग होतो. त्यानंतर सर्वात पहिले नदी, सर्वात पहिले नदी म्हणजे सर्वात पहिली उपनदी गंगा नदीला येऊन मिळणारी कोणती तर कन्नौज आहे, कन्नौज. ठीक आहे, कन्नौजला येऊन मिळते. सर्वात पहिले कोणती नदी येऊन मिळते तर रामगंगा, रामगंगा. सर्वात पहिली उपनदी कोणती गंगा नदीची तर रामगंगा. कुठे येऊन मिळते तर कन्नौजला येऊन मिळते. ठीक आहे, रामगंगा नदी ही कन्नौज येते, काय होते गंगा नदीला येऊन मिळते. त्यानंतर बघा, दुसरी नदी बघितली आपण, दुसरी उपनदी प्रयागराज. प्रयागराज येथे येणारी सर्वात लांबून प्रवास करून येणारी नदी येते कोणती तर यमुना, यमुना. यमुना नदी सर्वात लांबचा प्रवास करून गंगा नदीला येऊन मिळते, कुठे तर प्रयागराज येथे येऊन मिळते. कुठून तिचा उगम होतो तर यमुनोत्री, यमुनोत्री. ठीक आहे, यमुनोत्रीला काय होतं तिचा उगम होतो, आणि ती सर्वात लांबून प्रवास करून यमुना नदी कुठे येऊन मिळते तर प्रयागराजला येऊन मिळते. तिच्याही 3 उपनद्या आहेत. तिच्यात कोणत्या कोणत्या 3 उपनद्या बघा, सर्वात पहिले चंबल आहे, चंबल, चंबल मध्य प्रदेशमध्ये, ती कुठे मध्य प्रदेश. ठीक आहे, प्रदेश. त्यानंतर बेतवा, दुसरी नदी कोणती बेतवा, ती कुठून येते मध्य प्रदेशमधून येते, विंध्य पर्वतातून येते. ठीक आहे, त्यानंतर कोणती येते केन, केन. ठीक आहे, या 3 लक्षात ठेवायच्या. यमुनाच्या उपनद्याच्या यमुनाला येऊन मिळतं, आणि नंतर यमुना नदी कुठे गंगा नदीला येऊन मिळते, कुठे येऊन मिळते तर उत्तर प्रदेशमधल्या प्रयागराज. ठीक आहे, त्यानंतर बघा, त्यानंतर गाजीपूर, उत्तर प्रदेशमधलं गाजीपूर. गाजीपूरला कोणती नदी येऊन मिळते तर गोमती, गोमती नदी येऊन मिळते. ठीक आहे, गोमती नदी. ठीक आहे, यूपी, काय लक्षात ठेवायचं यूपी. ठीक आहे, लखनौ, कुठे लखनौ, तिच्या किनारे कोणतं शहर बसलं तर लखनौ लक्षात ठेवायचं. ठीक आहे, गोमतीच्या किनारे लखनौ. ठीक आहे, त्यानंतर बघा पुढे इथे काय होतं, उत्तर प्रदेश तुमचं संपतं, कन्नौज, प्रयागराज, गाजीपूर. त्यानंतर काय सुरू होतं बिहार. बिहारला बघा, बिहारला छप्रा येथे बघा, छप्रा येथे 2 नद्या येऊन मिळतात. त्या कुठून येतात इथे बघा, या प्रकारे इथपर्यंत, आणि इथून त्यांचे काय होतं 2 पार्ट तयार होतात. ठीक आहे, त्या कुठून येतात तर नेपाळवरून येतात. ठीक आहे, नेपाळवरून येताना त्यांना वेगळे नावे, आणि नेपाळवरून ते भारतात जेव्हा येतात तेव्हा त्यांचे नाव चेंज होतात. ठीक आहे, कोणते नेपाळवरून येतात, नेपाळ. ठीक आहे, आता त्यांचं नेपाळला काय नाव आहे तर नेपाळला बघा, ही जी नदी आहे हिला भारतात काय म्हणतात घागरा, आणि हिला म्हणतात शारदा.
ठीक आहे. आणि इथे जेव्हा त्या मिळतात नंतर पुढे ते ज्या कंटिन्यू होतं त्याला पूर्ण याला काय म्हणतात, घागरा नदी म्हणतात. ठीक आहे. शारदा नदी आणि घागरा नदी एकत्र येऊन पुढे घागरा नदी तयार होती. आता बघा, शारदा नदीला नेपाळमध्ये काय म्हणतात, काली. काय म्हणतात, काली. नेपाळमध्ये काय म्हणतात, काली म्हणतात. आणि घागराला काय म्हणतात, कर्नाली. ठीक आहे. मग भारतात येऊन त्यांचं काय होतं, नाव चेंज होतं. ठीक आहे. शारदा आणि घागरा पुढे त्या होत्या घागरा, आणि त्या कुठे येऊन मिळतात, तर बिहारमधल्या छपरा येथे येऊन मिळतात. त्यानंतर बघा पटना. पटना पटनाला बघा सोन नदी येऊन मिळते. कोणती, सोन नदी. सोन नदी. अमरकंठ. अमरकंटक लक्षात ठेवायचे. ठीक आहे. ठीक आहे. आता ही कोणत्या सीमेवर येतं, तर मध्य प्रदेश आणि छत्तीसगडच्या सीमेवर आहे. सोन नदी कुठे, मध्य प्रदेश आणि छत्तीसगडच्या सीमेवर आहे. ठीक आहे. त्यानंतर बघा बिहारमध्ये सोनपूर. सोनपूरलाही कुठून नदी येते, तर नेपाळवरून येते. कोणती नदी येते, तर गंडक नदी येते. गंडक. कुठून येते ती, नेपाळवरून येते. ठीक आहे. नेपाळची प्रमुख नदी ती नेपाळ. ठीक आहे. त्यानंतर बघा कुर्सेला. कुर्सेलाही कुठून येते, नेपाळवरून येते. कोणती येते, कोसी नदी येते. कोसी. ठीक आहे. कोसी नदी. त्यानंतर इथे काय होतं, तुमचं पश्चिम बंगाल सुरू होतं. ठीक आहे. त्यानंतर बघा आता, त्यानंतर फटका. फटका बैराज. इथे कोणती येते, तर दार्जिलिंग. कोणती येते, दार्जिलिंग. ठीक आहे. इथपर्यंत तुम्हाला सर्व चार्ट व्यवस्थित समजला असेल. त्यानंतर इथे पुढे बघा हुंगली. हुंगली कलकत्ता लक्षात ठेवायचं. हुंगलीच्या किनारे कोणतं शहर येतं, कलकत्ता. इकडे काय, बांगलादेश येतो तुमचा, बांगलादेश. ठीक आहे. आणि इथे पद्मा नदी. ठीक आहे. इथे पद्मा नदीच्या वेळेस लक्षात ठेवा. बघा पद्मा नदीला इकडनं येते ती पद्मा नदी. पद्मा नदी. त्यानंतर पद्मा नदीला येऊन येणारी जमुना. त्यानंतर मेघना. आणि ह्या तिन्ही एकत्र होऊन पुढे काय, मेघना नदी काय होते, समुद्रात जाते. समुद्रात जाते. ठीक आहे. जेव्हा ही समुद्रात जाते, जेव्हा बघा बंगालच्या उपसागरात जाते, तेव्हा तिथे काय होतं, त्रिभुज प्रदेश तयार होतो. त्रिभुज प्रदेश तयार होतो. कुठे होतं, तर काय होतं, जेव्हा ती समुद्रात जेव्हा मिळते, बंगालच्या उपसागरात जेव्हा जाऊन मिळते, बघा बंगालच्या उपसागरात जेव्हा गंगा नदी जाऊन मिळते, तिथे काय होतं, त्रिभुज प्रदेश तयार होतो. त्रिभुज प्रदेश म्हणजे काय, बघा आता इथे हा समुद्र आहे तुमचा. ठीक आहे. हा समुद्र आहे आणि इथे काय असते, वाळू वगैरे माती असते. जेव्हा ती नदी येत असते, तिचा प्रवाह खूप जोरात असतो. खूप जोराचा प्रवाह असतो. पण इथे येऊन काय होतं, त्या मातीमुळे काय होतं, त्याचा प्रवाह कमी होतो. आणि ती मातीला म्हणजेच काय होतं, मातीतून ती मार्ग काढत काढत काय होते, ती काय होते, उपसागरात म्हणजे समुद्रात जाऊन मिळते. त्याला काय म्हणतात, त्या भागाला काय म्हणतात, त्रिभुज प्रदेश तयार होतो. ठीक आहे. त्रिभुज प्रदेश म्हणतात. ठीक आहे. या प्रकारे गंगा नदीचा आपण व्यवस्थित समजून घेतला. यामध्ये काहीही डाऊट असेल तुम्ही मला विचारू शकता. ठीक आहे. हा चार्ट तुम्हाला मी टेलिग्राम चॅनलवर देईल. त्याचबरोबर नोट्सही तुम्हाला टेलिग्राम चॅनलवर भेटून जातील. फक्त तुम्ही काय करायचं, कमेंट्समध्ये हाय करायचं आणि टेलिग्राम चॅनलला जॉईन करायचे, म्हणजे या सर्व नोट्स तुम्हाला भेटतील. ठीक आहे. थँक्यू.